यशया अध्याय 38। त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला। तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याजकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस। तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली। तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो। असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला। तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत। पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो। मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन, ह्या नगराचे संरक्षण करीन। परमेश्वर बोलला आहे ते करीलच। याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे। पहा, आहाजाच्या शंकुयंत्राच्या पायऱ्यांवर सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली आहे। तिला परत 10 पायऱ्या वर आणतो। तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरली। यहूदाचा राजा हिजकिया दुखण्याने पडला होता। तो त्यातून वाचल्यावर त्याने लेख लिहिला, तो हा, मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन। माझ्या आयुष्याची अवशिष्ट वर्षे मजपासून हिरावून घेतली आहेत। मी म्हटले, मला परमेशाचे, जिवंतांच्या भूमीवर असता परमेशाचे दर्शन होणार नाही। मी जगातील रहिवाशांसह राहून मनुष्य माझ्या दृष्टीस इतपर पडणार नाही। माझे घर मोडिले आहे, ते धनगराच्या राहुटीसारखे उखडून नेण्यात आले आहे। कोष्ट्याप्रमाणे मी आपले जीवित आटोपले आहे। तो मागाच्या ताण्यातून मला तोडणार आहे। दिवस जाऊन रात्र येईल, तो तू माझा अंत करीशील। सकाळपर्यंत मी आपले मन शांत करीत राहिलो। तो सिंहाप्रमाणे माझी सर्व हाडे मोडणार। दिवस जाऊन रात्र येईल, तो तू माझा अंत करीशील। निळवीप्रमाणे, सारसाप्रमाणे मी चिवचिवलो, पारव्याप्रमाणे मी घुमलो। वर पाहून पाहून माझे डोळे शिणले। हे परमेश्वरा, मजवर गहजब झाला आहे, मला जामीन हो। आता मी काय सांगू? त्याने मला वचन दिले व त्याप्रमाणे केलेही। माझ्या जीवाच्या पीडेस्तव माझी सर्व वर्षे मी संथपणे क्रमीन। हे प्रभू, अशा गोष्टींच्या योगे लोक जीव धरून राहतात। त्यातच सर्वस्वी माझ्या आत्म्याचे जीवित आहे। म्हणून तूच मला बरे कर व जिवंत ठेव। पहा, माझ्या बऱ्यासाठीच ही पीडा मला झाली। तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरिला। कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत। अधोलोक तुझा धन्यवाद करीत नाही, मृत्यू तुझी स्तुती गात नाही। शवगर्तेत उतरलेले तुझ्या सत्याची अपेक्षा करीत नाहीत। जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करीतो, तसा मी आज करीत आहे। बाप तुझे सत्य मुलास प्रगट करीतो। परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे, म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू।
ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू. यशयाने सांगितले होते की अंजिरांची एक चांदकी आणून गळवावर बांधा, म्हणजे त्याला गुण पडेल. हिजकियाने म्हटले होते, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन, याचे चिन्ह काय?